कालच्या भागामध्ये आपण पाहिलं की काव्या म्हणत आहे की त्यांचं एकच स्वप्न आहे, आपण सगळे पुन्हा एकत्र राहावं. त्यांची बहीण, तू आणि मी एकाच छताखाली जुन्या दिवसांसारखं हसत खेळत. पण तिने जे केलं त्याने त्यांना पूर्णपणे तोडून टाकलं. काव्याचा आवाज थरथरतो, डोळ्यांत अश्रू दाटतात. बाबांची तब्येतही या दुःखामुळे खूप खालावली आहे. आर्यन म्हणतो दीर्घ श्वास घेत, मला कल्पना आहे. मी लहान असताना त्यांनी मला नेहमी स्वतःच्या मुलासारखंच वागवलं. आम्हाला कधीही परके असल्यासारखं वाटू दिलं नाही. काव्या म्हणते, जरी बाबा त्यांचं दुःख माझ्यापासून लपवतात तरी त्यांच्या डायरीत मला सगळं समजलं. त्यांच्या मनाला त्यांच्या बहिणीची खूप ओढ आहे, पण त्यांचा अभिमान, त्यांचा अहंकार त्यांना थांबवतो. म्हणूनच मी इथे आले आहे आर्यन, आपल्या तुटलेल्या कुटुंबाला पुन्हा एकत्र आणण्यासाठी आणि हरवलेलं सुख परत मिळवण्यासाठी. मी इथे येण्याआधी बाबांना काहीही सांगितलं नाही. मला भीती होती की ते मला थांबवतील. कृपया मला आत्याजवळ घेऊन चल, मला त्यांना भेटायचं आहे. मला तुम्हा दोघांना परत घरी घेऊन जायचं आहे आणि नंतर मला आपल्या कुटुंबाला पुन्हा एकत्र. ती लाजत थांबते, गाल गुलाबी होतात. पूर्ण करायचं आहे. आर्यन हलकं हसत म्हणतो, काव्या, तू इतक्या सुंदर हेतूने इतक्या दूर आलीस. पण क्षणभर थांबतो. आई अजूनही मामांवर खूप रागावलेली आहे. ज्या दिवशी त्यांनी तिला घर सोडायला सांगितलं त्या दिवशी ती पूर्णपणे तुटून गेली. तिने त्यांच्या पायांवर पडून विनवणी केली होती, पण तरीही त्यांनी तिला माफ केलं नाही. गावातल्या कोणत्याही माणसाने तिला आसरा दिला नाही. उलट सगळ्यांनी तिच्यावर वाईट शब्द फेकले, तिची बदनामी केली. त्या अपमानामुळे तिला माझ्यासोबत गाव सोडावं लागलं. तेव्हापासून प्रत्येक घासासाठी, प्रत्येक छपरासाठी तिने खूप संघर्ष केला. मला पोटभर अन्न मिळावं म्हणून ती बांधकामाच्या ठिकाणी रोजंदारीवर काम करायची. कितीतरी रात्री आम्ही उपाशी झोपलो. कुठे आसरा मागायला गेलो तर लोकांनी आमच्या तोंडावर दरवाजे बंद केले. ते सगळे जखमेचे ठसे अजूनही तिच्या मनात आहेत काव्या. तिच्या दृष्टीने तिच्या भावाने गंगाधर दास यांनी तिला माफ न केल्यामुळेच तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. 10 वर्षांनंतरही तिचा राग कमी झालेला नाही. मला वाटत नाही की ती तुझं किंवा माझंही ऐकेल. काव्या मन खिन्न होत म्हणते, पण आर्यन, काहीही झालं तरी मला तुम्हा दोघांना बाबांकडे, गंगाधर दास यांच्याकडे परत घेऊन जायचंच आहे. तुमच्याशिवाय त्यांना कधीच शांती मिळणार नाही. मी तिचा राग वितळवण्यासाठी काहीही करेन. बाबांना तिच्यावर अजूनही किती प्रेम आहे हे मी तिला दाखवून देईन. आर्यन म्हणतो, पण कसं? काव्या, जरी मी तुला घरापर्यंत घेऊन गेलो तरी ती तुला घरात पाऊलही ठेवू देणार नाही. मग तू तिच्याशी बोलणार कसं? काव्या म्हणते, हेच तर आपल्याला शोधायचं आहे. चल, आपण काहीतरी उपाय विचार करूया आर्यन. तिचं मन पुन्हा जिंकण्याचा काहीतरी मार्ग नक्की असेल. अचानक आर्यनचा फोन वाजतो. तो फोन उचलतो. आर्यन म्हणतो, हॅलो आई. संध्या म्हणते, आर्यन, तुला घरकामासाठी बाई मिळाली नाही का अजून? मी तुला किती वेळा सांगितलं, एकटीने सगळी कामं करत करत मी खूप थकले आहे. मला लगेच कोणीतरी हवं आहे. आर्यन म्हणतो, मी शोधतो आई, काळजी करू नकोस, लवकरच कोणीतरी मिळेल. फोन ठेवतो. काव्या म्हणते कुतूहलाने, कोणाचा फोन होता? काय झालं? आर्यन खांदे उडवत म्हणतो, आईचा होता. तिला घरकामासाठी बाई हवी आहे. काव्याचे डोळे चमकतात. आर्यन, बस, हाच तर उपाय आहे. मला घरकामाची बाई म्हणून ओळख करून दे. आर्यन म्हणतो आश्चर्याने, काय? अजिबात नाही. मी तुला माझ्या घरात नोकराणी कसं बनवू? काव्या म्हणते, आर्यन, तिच्या जवळ जाण्याची हीच एक संधी आहे. कृपया मला मदत कर. आपल्या कुटुंबासाठी, बाबांसाठी, कृपया. खूप समजावून सांगितल्यानंतर आर्यन शेवटी तयार होतो. तो तिला आपल्या घरी घेऊन जातो. आर्यनचं घर साधं, मध्यमवर्गीय पण नीटनेटके आहे. भिंतींना फिकट रंग दिलेले आहेत आणि फर्निचर जुनं असलं तरी मजबूत आहे. वर्षानुवर्षांच्या जपणुकीची साक्ष देणारं. जुन्या पडद्यांतून येणारा सूर्यप्रकाश घराला हलकी, उबदार चमक देतं. आर्यन इन्फोसिसमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करतो आणि त्याला महिन्याला सुमारे 1 लाख पगार मिळतो. आर्यन कमवायला लागल्यापासून त्याची आई संध्या काम करणं थांबवते आणि अनेक वर्षांच्या कष्टानंतर थोडा आराम घेते. आर्यन म्हणतो, आई, ही काव्य आहे. ती अनाथ आहे आणि तिच्याकडे राहायला कुठेही जागा नाही. आपण तिला छोट्या गेस्ट रूममध्ये राहू देऊ का? आर्यन म्हणतो, ती तुमच्या सांगितल्याप्रमाणे घरकामही करेल. संध्या काव्याकडे नजर टाकत म्हणते, ठीक आहे. ती नीट काम करत असेल तर मला काही हरकत नाही. तिला राहू दे.
अशा प्रकारे काव्याने आपलं पहिलं पाऊल यशस्वी केलं. तिने आपल्या आत्याच्या घरात प्रवेश मिळवला. काव्या जिचं संगोपन ऐश्वर्यात झालं होतं, जिथे तिच्या प्रत्येक गरजेसाठी नोकर-चाकर असायचे, ती आता कष्टाच्या जगात पाऊल ठेवत होती. तिच्या वडिलांनी, गंगाधर दास यांनी तिला कधीच कोणतंही काम करू दिलं नव्हतं. तिच्या प्रत्येक सोयीची काळजी नेहमी घेतली जायची. पण आज आपल्या वडिलांच्या आनंदासाठी ती हा संघर्ष स्वीकारायला तयार होती. तिला साफसफाई, स्वयंपाक किंवा भांडी धुणं काहीच येत नव्हतं. पण आर्यन तिला गुपचूप सगळं शिकवू लागला. काही दिवसांतच तिने सगळी कामं शिकून घेतली आणि हळूहळू आपल्या मेहनतीने संध्यावर छाप पाडू लागली. एका संध्याकाळी संध्या हॉलमध्ये बसून चहा पित होती आणि स्वतःला हातपंख्याने हवा करत होती. घर, जे पूर्वी कंटाळवाणं आणि अस्ताव्यस्त वाटायचं, आता उबदार आणि स्वच्छ दिसत होतं. ती पाहत होती काव्या किती काळजीपूर्वक घर झाडत होती, प्रत्येक कोपरा स्वच्छ करत होती. संध्या कुरकुरत पण थोडी प्रभावित होऊन म्हणते, किमान ही मुलगी तरी घर स्वच्छ ठेवायला जाणते. त्या आळशी नोकरांसारखी नाही, जे काम अर्धवट सोडून जातात. काव्या नम्रपणे हसत म्हणते, हे माझं कर्तव्य आहे आई. स्वच्छ घर मनालाही शांती देतं. क्षणभरासाठी संध्या तिच्याकडे मृदू नजरेने पाहते, पण लगेच आपली भावना लपवत दुसरीकडे वळते. काव्या रोज पहाटे उठायची. संध्या खोली बाहेर येण्यापूर्वीच ती संपूर्ण घर स्वच्छ करून ठेवायची. तिच्या या समर्पणामुळे संध्याच्या मनात तिच्याबद्दल नकळत आदर आणि आपुलकी निर्माण होऊ लागली. काळ जसा पुढे सरकत गेला तसं संध्याला काव्याची कामं आवडू लागली. तिच्या प्रामाणिकपणाने आणि आपुलकीने ती मुलगी संध्याच्या मनात हळूहळू स्थान मिळवू लागली. काव्याला आठवतं की तिचे वडील गंगाधर दास हे केवळ प्रेमळ वडीलच नाहीत, तर एक उत्कृष्ट स्वयंपाकीही आहेत. त्यांना विविध चविष्ट पदार्थ बनवण्याचं विलक्षण कौशल्य आहे. लहानपणी काव्याने ते बनवलेले असंख्य स्वादिष्ट पदार्थ चाखले होते आणि तिची आत्या संध्या देखील पूर्वी ते पदार्थ खूप आवडीने खायची. गंगाधर दास यांनी त्यांच्या खास रेसिपी अतिशय काळजीपूर्वक त्यांच्या डायरीत लिहून ठेवल्या होत्या. काव्याला त्यांच्याकडून थेट स्वयंपाक शिकण्याची संधी मिळाली नव्हती, पण तिने गुपचूप त्यांच्या डायरीतील त्या हस्तलिखित रेसिपींचे फोटो काढले होते. आता ती त्या चवी पुन्हा तयार करण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या मनात एक विचार आला, कदाचित हेच पदार्थ बनवले तर तिच्या आत्याच्या मनात जुन्या आठवणी जाग्या होतील. कदाचित तिच्या भावाच्या हातच्या जेवणाच्या ओळखीची चव संध्याच्या मनात दडलेल्या भावना पुन्हा जागा करेल. एका संध्याकाळी संध्या खूप थकून घरी परतली. घरभर ताज्या जेवणाचा सुगंध दरवळत होता, ओळखीचा पण कित्येक वर्षांपासून विसरलेला. जेव्हा ती जेवणाच्या टेबलाजवळ आली तेव्हा तिने पाहिलं की काव्या जेवण वाढत होती. तुपात माखलेल्या पोळ्या, जिऱ्याची फोडणी दिलेली डाळ आणि वांग्याची भाजी, या सगळ्यांचा सुगंध तिला तिच्या भावाच्या घरातल्या जेवणाची आठवण करून देत होता. ती थोड्या संकोचाने एक घास घेते आणि क्षणभर तिचा हात थांबतो. चव, मसाल्याचं अचूक संतुलन अगदी तसंच होतं जसं तिचा भाऊ बनवायचा. तिच्या डोळ्यासमोर एक जुनी आठवण चमकून जाते. ती त्यांच्या जमीनदार घराच्या मोठ्या जेवणाच्या टेबलावर बसलेली आहे आणि आपल्या भावाच्या आवडीचे पदार्थ बनवल्याबद्दल त्याचं कौतुक करत आहे. संध्या हळू आवाजात म्हणते, ही चव अगदी घरासारखी आहे. काव्य तिच्याकडे बारकाईने पाहत असते, पण आपल्या ओठांवर उमटणारी जाणती स्मित दाबून ठेवते. ती फक्त मान खाली घालते आणि जणू काही साधं जेवण वाढत आहे असं दाखवत राहते. संध्या संशयाने तिच्याकडे पाहते. संध्या म्हणते, तू असा स्वयंपाक कुठे शिकलीस? काव्य हळू आवाजात म्हणते, मी एकदा अशा घरात काम केलं होतं जिथे मालकाला जेवणाबाबत खूप काटेकोरपणा होता. त्याला जेवण अगदी त्याच्या आईसारखं हवं असायचं. त्यामुळे मला खूप काळजीपूर्वक शिकावं लागलं. संध्या मान हलवते, पण तिच्या मनात विचारांची गर्दी होते. ती पुढे काही विचारत नाही, पण या मुलीबद्दल काहीतरी तिला अस्वस्थ करत होतं. तिची उपस्थिती, तिचं जेवण, तिचं वागणं सगळंच तिला त्या भावाची आठवण करून देत होतं, ज्याला ती मागे सोडून आली होती. काव्या जेवणाची ताटं आवरत असताना मनात शांतपणे प्रार्थना करते, आणखी एक पाऊल पुढे बाबा, तुम्हाला तिच्याजवळ परत आणण्यासाठी. पण जसं सगळं व्यवस्थित चाललं होतं तसं अचानक नशिबाने क्रूर खेळी केली. एका सकाळी संध्या काव्याच्या खोलीत गेली. काव्य अजून झोपलेली होती. संध्याची एक कानातली हरवली होती आणि ती शोधत होती. खोलीत नजर फिरवत असताना तिचं लक्ष एका छोट्या, नीट जपून ठेवलेल्या फोटोवर गेलं, जो काव्याच्या उशाजवळ ठेवलेला होता. तो फोटो होता गंगाधर दास यांचा. संध्याचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. संध्या अविश्वासाने पुटपुटत म्हणते, माझ्या भावाचा फोटो या मुलीच्या खोलीत?
काव्या शांतपणे झोपलेली असते. तिच्या बाजूला ठेवलेल्या मोबाईलकडे संध्या संशयाने पाहते. तिच्या मनात एक विचित्र अस्वस्थता निर्माण होते. आपली उत्सुकता आवरता न आल्याने ती मोबाईल उचलते आणि गॅलरी उघडते आणि फोटो स्क्रोल करताच तिचा श्वास अडकतो. गॅलरीमध्ये काव्या आणि गंगाधर दास यांचे असंख्य सेल्फी होते. तिचे हात थरथर कापू लागतात. ही मुलगी कोण आहे? ती हळूच पुटपुटते. तिच्या मनात विचारांची वादळं उठलेली असतात. ती माझ्या भावाच्या खूप जवळची दिसते. पण माझ्या भावासाठी सर्वात प्रिय लोक फक्त दोनच होते, मी आणि त्याची मुलगी. मग ही त्याची मुलगी तर नाही ना? जर तीच असेल तर ती इथे का आली आहे? आणि सगळ्यात आश्चर्य म्हणजे ती माझ्या घरात नोकराणी बनून का राहते आहे? आश्चर्य आणि रागाची एक प्रचंड लाट तिच्या मनात उसळते. ती मोठी आवडते आणि जोरात ओरडते, आर्यन, कुठे आहेस तू? आर्यन घाईघाईने बाहेर येतो, ऑफिसचा शर्ट घालत. आर्यन म्हणतो, काय झालं आई? तुम्ही एवढं का ओरडत आहात? संध्या त्याच्यासमोर फोन धरते. संध्या म्हणते, हे बघ, याला ओळखतोस ना? तिच्या डोळ्यांत संशय आणि आरोप जळत असतात. आर्यनचा चेहरा फिकट पडतो. तो घोटभर थुंकी गिळतो. आर्यन म्हणतो, आई, ते ते मामा आहेत. संध्या म्हणते, मला ते माहिती आहे. ती संतापाने ओरडते, मला हे जाणून घ्यायचं आहे की या मुलीच्या फोनमध्ये त्याचे इतके फोटो का आहेत? तिचा माझ्या भावाशी काय संबंध आहे? तिचा आवाज ऐकून काव्या जागी होते. संध्याच्या हातात आपला मोबाईल पाहताच तिच्या मनात भीती दाटून येते. आता सत्य लपवण्याचा कोणताही मार्ग उरलेला नाही हे तिला समजतं. संध्याची भेदक नजर तिच्यावर रोखलेली असते. संध्या म्हणते, बोल, तू कोण आहेस आणि इथे का आली आहेस? काव्या खोल श्वास घेते आणि स्वतःला सावरते. काव्या म्हणते, आत्या, आता तुम्हाला खरं सांगण्याची वेळ आली आहे. मी गंगाधर दास यांची मुलगी आहे. मी काव्या. संध्या क्षणभर थिजून जाते. काही क्षण ती काहीच बोलू शकत नाही. पण पुढच्या क्षणी तिच्या मनातला राग वादळासारखा उसळतो. संध्या म्हणते, काय? म्हणजे तू इतके दिवस माझी आणि माझ्या मुलाची फसवणूक करत होतीस? खोटं सांगून माझ्या घरात पाऊल ठेवायची तुझी हिंमत कशी झाली? तुझा उद्देश काय होता? आर्यन लगेच मध्ये पडतो. आर्यन म्हणतो, आई, कृपया गैरसमज करून घेऊ नका. ती तुम्हाला फसवायला आली नव्हती. ती आपल्या घरी येण्याआधीच मला माहिती होतं की ती मामांची मुलगी आहे. संध्याचा राग आणखी भडकतो. संध्या म्हणते, काय? आणि तरीसुद्धा तू तिला घरात येऊ दिलंस? तुला माहीत आहे मला त्यांचा किती तिरस्कार आहे. मग तू माझा असा विश्वासघात कसा करू शकतोस? काव्याच्या डोळ्यात अश्रू दाटतात. ती थरथरत्या आवाजात बोलते. काव्या म्हणते, आत्या, कृपया आर्यनवर रागावू नका. मीच त्याला विनंती केली होती. पण संध्या तिला पूर्ण बोलूही देत नाही. रागाच्या भरात ती काव्याचा हात पकडते आणि तिला दाराकडे ओढत नेते. संध्या म्हणते, आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून निघून जा. मला माझ्या भावाचं नावही ऐकायचं नाही आणि त्याच्या कुटुंबातील कोणालाही माझ्या घरात पाहायचं नाही. आर्यन पुढे येऊन तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण संध्याचा राग अजूनही शांत झालेला नसतो. काव्या तिच्या पकडीतून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करते. काव्या म्हणते, आत्या, कृपया फक्त एकदा माझं ऐका. त्यानंतरही तुम्हाला मला जायला सांगायचं असेल तर मी नक्की जाईन. संध्या तुच्छतेने असते. संध्या म्हणते, मला तुझा एकही शब्द ऐकायचा नाही. पण आर्यन विनंती करतो. आर्यन म्हणतो, आई, किमान तिचं म्हणणं तरी ऐका. अचानक काव्या संध्याच्या पायांवर पडते. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत असतात. संध्या तिरस्काराने तिच्याकडे पाहते. संध्या म्हणते, उठ, हे सगळं खूप त्रासदायक आहे. काव्या म्हणते, कृपया मला फक्त एक संधी द्या. संध्या दीर्घ श्वास घेते. संध्या म्हणते, ठीक आहे, जे काही बोलायचं आहे ते बोल आणि मग इथून निघून जा. काव्या आपले अश्रू पुसते आणि जड मनाने बोलू लागते. काव्या म्हणते, आता तुम्ही घर सोडून गेल्यापासून माझे बाबा खूप वेदनेत जगत आहेत. एकही दिवस असा गेलेला नाही की त्यांनी तुमची आठवण काढली नाही. मी इथे तुम्हाला परत घरी घेऊन जाण्यासाठी आले आहे. कृपया माझ्यासोबत चला आत्या. तुमच्याशिवाय आमचं कुटुंब अपूर्ण आहे. तुमच्याशिवाय आमचं घर म्हणजे फक्त दुःखाने भरलेलं एक रिकामं घर आहे. त्या क्षणी बाबा खूप रागात होते, पण त्यांनी कधीच तुमच्याशिवाय आयुष्य जगण्याची इच्छा केली नाही. ते रोज त्यांच्या रागाबद्दल पश्चाताप करतात. कृपया भूतकाळामुळे आपल्या कुटुंबाचा नाश होऊ देऊ नका. माझ्यासोबत परत या. संध्याच्या ओठांवर कटू हास्य उमटतं. संध्या म्हणते, आणि हा पश्चाताप तेव्हा कुठे होता जेव्हा त्याने मला घरातून हकलून दिलं? त्याने क्षणभरही विचार केला नव्हता.
तुला माहिती आहे का त्याच्यामुळे मला किती सहन करावं लागलं? गावात माझी इज्जतच राहिली नाही. मला अन्नासाठी भीक मागावी लागली. जगण्यासाठी संघर्ष करावा लागला. आणि कशासाठी? फक्त त्याने मला माफ करण्यास नकार दिला म्हणून. आर्यन मान खाली घालतो. त्याच्या मनात प्रचंड द्वंद्व चालू असतं. त्याला सत्य माहिती असतं. चूक त्याच्या आईचीच होती. तिने पैशासाठी स्वतःच्या भावाचं नाव खराब करण्याचा प्रयत्न केला होता. तरीसुद्धा गंगाधर दास यांनी तिच्यावरचं प्रेम कधीच सोडलं नव्हतं. आणि काव्या, जी ऐश्वर्यात वाढली होती, तिने आपल्या सगळ्या सुखसोयी मागे सोडल्या फक्त आपल्या आत्याला परत आणण्यासाठी. ती तर नोकराणी बनून इथे राहिली होती. पण त्याची आई, ती अजूनही आपल्या अहंकाराला सोडायला तयार नव्हती. काव्या हात जोडून विनंती करते, आत्या, मला माहिती आहे की तुम्ही खूप सहन केलं आहे आणि त्याबद्दल मला खरंच खूप वाईट वाटतं. पण त्या वेदनांमुळे अजूनही तुमच्यावर प्रेम करणाऱ्या कुटुंबापासून दूर राहू नका. माझे बाबा दुःखात बुडाले आहेत आणि मलाही तुमची गरज आहे. कृपया आमच्यासोबत परत या. मी वचन देते, सगळं पुन्हा वेगळं असेल. गावातील लोक तुम्हाला पुन्हा आदर देतील. फक्त घरी परत या. असं म्हणत ती रडत रडत जमिनीवर कोसळते. संध्या तिच्याकडे पाहत राहते, पण तिच्या चेहऱ्यावर कोणतीही भावना दिसत नाही. आतून मात्र संध्याच्या मनात एक कपटी विचार अंकुरतो. गंगाधर दास, तू मला कधीही दिलेला अपमान मी विसरणार नाही. ज्या घरावर माझाही तितकाच हक्क होता, त्या घरातून तू मला हकलून दिलंस. तू मला वर्षानुवर्ष यातना दिल्यास. पण आता ती मनातल्या मनात स्मित करते. तुला माझी परत येण्याची इतकी आस आहे ना? मग मी येईन. पण तुझ्यासोबत पुन्हा नातं जोडण्यासाठी नाही. मी बदल्यासारखं भासवेन. तुझा विश्वास जिंकून घेईन आणि एकदा तू माझ्यावर विश्वास ठेवला की मी तुला त्याची किंमत चुकवायला लावेन. मी काव्याचं लग्न आर्यनसोबत लावून देईन. संपत्तीवर माझा हक्क मिळवेन आणि जेव्हा सगळं माझ्या हातात येईल तेव्हा तुला आणि तुझ्या मुलीला काहीच उरणार नाही असं करीन. तिच्या चेहऱ्यावर बनावट पश्चातापाची छटा उमटते. ती खाली बसते आणि काव्याला उभी करते. संध्या म्हणते, काव्या, रडू नकोस. तुझे शब्द माझ्या मनाला भिडले. मी माझ्या भावाला फसवायला नको होतं. मला माझ्या भूतकाळातील चुका मान्य आहेत. जर तू आणि गंगाधर दास मला खरंच परत यावं हवं असेल तर मी येईन. आर्यन थोडा आश्चर्यचकित होतो. ती एवढ्या लवकर कशी बदलली? पण काव्याने आनंदाने उजळलेल्या चेहऱ्याकडे पाहून तो आपले संशय बाजूला ठेवतो. काव्या आनंदाने संध्याचे हात धरते. काव्या म्हणते, खरंच आत्या, तुम्ही आमच्यासोबत याल? संध्या खोटं हसत म्हणते, हो बाळा, भूतकाळ आपल्याला बांधून ठेवू नये. मी परत येते घरी. काव्या आनंदाने भारावून जाते. काव्या म्हणते, धन्यवाद आत्या. बाबांना खूप आनंद होईल. आपण पुन्हा एक कुटुंब होऊ शकतो. नव्या आशेने काव्या, संध्या आणि आर्यन गंगाधर दास यांच्या घरी निघतात. दरम्यान गावात गंगाधर दास आपल्या हवेलीत चिंतेत बसलेले असतात. काव्या चेन्नईला गेल्यापासून 1 महिना झाला होता. तिने काही न सांगता घर सोडलं होतं. त्यांनी तिला शोधण्यासाठी नोकरांना पाठवलं. अनेकदा फोन केला पण तिचा फोन लागला नाही. त्यांचं मन काळजीने आणि तळमळीने व्याकुळ झालेलं असतं. पण ज्या क्षणी त्या काव्याला पाहतात, ती संध्या आणि आर्यनसोबत त्यांच्या दिशेने चालत येत असते. त्यांचं सगळं दुःख एका क्षणात हलकं होतं. गंगाधर दास म्हणतात, काव्या. त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटतात. त्यांना अजिबात माहिती नसते की ज्या बहिणीची ते वाट पाहत होते ती प्रेमासाठी नाही तर सुडासाठी परत येत आहे. काव्या जवळ येताना पाहून त्यांच्या मनात आनंद आणि दिलासा यांची लाट उसळते. गंगाधर दास मनात म्हणतात, काव्या, देवाचे आभार. ती सुरक्षित परत आली. मला भीती वाटत होती की कोणीतरी तिला पळवून नेलं असेल. पण ती आता घरी येते आहे. पण तिच्यासोबत कोण आहे? संध्या, माझी बहीण. पण ती तर कित्येक वर्षांपूर्वी गाव सोडून गेली होती. ती अचानक परत का आली? आणि ती माझ्या मुलीसोबत का आहे? आणि तो तरुण, तो तिचा मुलगा असेल का? अगदी तिच्यासारखाच दिसतो. भावनांनी भरून ते पुढे धाव घेतात आणि काव्याला घट्ट मिठी मारतात. गंगाधर दास म्हणतात, काव्या, माझ्या लेकरा, तू ठीक आहेस ना? तुला काही झालं नाही ना? तो तिचा चेहरा हातात धरून काळजीने पाहतो. तू मला काही न सांगता कुठे गेलीस? मी तुला किती वेळा फोन केला पण तू उत्तर दिलं नाहीस. तुला कल्पना आहे का मी किती चिंतेत होतो? काव्या हलकेच त्यांना समजावत म्हणते, शांत व्हा बाबा, मी अगदी ठीक आहे. तुम्हाला काळजीत टाकल्याबद्दल मला माफ करा. पण माझ्याकडे त्यामागे एक कारण होतं. गंगाधर दास काही विचारणार इतक्यात अचानक संध्या त्यांच्या पायांवर पडते. तिचं शरीर बनावट पश्चातापाने थरथरत असतं.
संध्या नाट्यमय रडत म्हणते, भैया मला माफ करा. ती त्याच्या पायांना धरून जोरजोरात रडते. मी खूप मोठं पाप केलं. लोभाने माझे डोळे आंधळे झाले होते आणि तुमचं प्रेम मला समजलं नाही. मी माझ्याच भावाला फसवायचा प्रयत्न केला. त्या माणसाला ज्याने मला आसरा दिला, जो नेहमी माझ्या पाठीशी उभा राहिला. मी चुकीचे होते भाऊ. आता मला सगळं समजलं आहे. मला माझ्या प्रत्येक कृतीचा पश्चाताप होतोय. गंगाधर दास तिच्याकडे आश्चर्याने पाहतो. त्याचं मन जुन्या जखमांमध्ये आणि बहिणीवरील प्रेमात तुटतं. काही क्षण शांत राहिल्यानंतर तो खोल श्वास घेतो आणि तिला अलगद उचलतो. गंगाधर दास भाऊक आवाजात म्हणतात, संध्या, माफी तर मला मागायला हवी. त्या दिवशी रागात मी तुला खूप काही बोललो. तुला घराबाहेर काढलं. मी खूप कठोर वागलो. पण तू माझी बहीण आहेस. हे घर, ही संपत्ती, माझा अधिकार, सगळं जितकं माझं आहे तितकंच तुझंही आहे. माझी चूक म्हणजे मी तुला जाऊ दिलं. पण आज देवाच्या कृपेने तू परत आली आहेस. आता माझ्यासाठी तेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. तो तिचे अश्रू पुसतो. रडू नकोस, आत ये. आर्यन हे सगळं पाहत हलकंसं असतो. आर्यन हसत म्हणतो, मामा, हे सगळं आपल्या काव्यामुळे झालं. तीच आम्हाला इथे घेऊन आली. गंगाधर दास आश्चर्याने आपल्या मुलीकडे पाहतो. गंगाधर दास आश्चर्याने म्हणतात, काय काव्या, तू माझ्या बहिणीला परत आणलं? तो आर्यनकडे पाहतो. आणि तू आर्यन आहेस, माझा भाचा? काव्या हसत म्हणते, हो पप्पा, खरं तर मी चेन्नईला आत्याला परत आणण्यासाठीच केले होते. मी तुम्हाला अनेकदा एकटं बसलेलं पाहिलं आहे, तिच्या आठवणीत हरवलेलं. तुम्ही कधीच तुमचं दुःख मला दाखवलं नाही, पण मला सगळं समजत होतं. तुम्हाला तिची किती आठवण येते, तुम्ही तिच्यासाठी किती तडफडता, हे मी सहन करू शकत नव्हते. म्हणून मी आपल्या कुटुंबाला पुन्हा एकत्र आणायचं ठरवलं. ती हसते. तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून काहीच सांगितलं नाही. गंगाधर दासच्या डोळ्यात अभिमान आणि कृतज्ञतेचे अश्रू येतात. तो काव्याला घट्ट मिठी मारतो. गंगाधर दास भाऊक होऊन म्हणतात, माझी मुलगी, किती निस्वार्थ आहेस तू. नेहमी माझाच विचार करतेस. माझ्या आनंदासाठी स्वतःला विसरतेस. तो तिच्या कपाळावर चुंबन देतो. संध्या फक्त माझी बहीण नाही, ती माझा डावा डोळा आहे. आणि तू माझी लेक, माझा उजवा डोळा आहेस. माझं आयुष्य तुमचं दोघींचं आहे. तो संध्यालाही मिठी मारतो. चला आज जाऊया. संध्या अश्रू पुसते, पण मनात एक धूर्त स्मित लपवते. संध्या मनात आत जाताना म्हणते, अरे भाऊ, तू अजूनही तितकाच भोळा आहेस. माझ्यावर इतक्या सहज विश्वास ठेवला. किती मूर्ख. मी इथे तुमच्या मुलीच्या प्रेमामुळे परत आले नाही. मी परत आले आहे सूट घेण्यासाठी. तुला वाटतं मी सगळं विसरले? खरंच पश्चाताप करते. तिच्या डोळ्यात दुष्ट चमक येते. सिंह मागे हटतो, फक्त जास्त जोराने झेप घेण्यासाठी. लवकरच भैया, खूप लवकर मी तुला नष्ट करीन. प्रस्ताव. त्या संध्याकाळी गंगाधर दास हॉलमध्ये बसलेला असताना संध्या त्याच्याकडे एक विचारपूर्वक योजना घेऊन येते. संध्या गोड आवाजात म्हणते, भैया, मी पाहिलं की काव्याने आपल्या कुटुंबाला पुन्हा एकत्र आणण्यासाठी किती प्रयत्न केले. तिने हे सगळं फक्त तुमच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी केलं. ती खूपच गुणी आहे. अशी मुलगी कोणत्याही कुटुंबासाठी भाग्यवान असते. आणि मला ती माझी करायची आहे. ती थोडं थांबते. भैया, मला काव्याला माझी सून बनवायचं आहे. तुम्ही तुमच्या मुलीचा हात माझ्या मुलासाठी द्याल का? गंगाधर दासचा चेहरा आनंदाने उजळतो. गंगाधर दास आनंदी होऊन म्हणतात, संध्या, यापेक्षा मोठं भाग्य काय असू शकतं. मी आधीच या नात्याचा विचार करत होतो आणि मी विचारायच्या आधीच तू स्वतः प्रस्ताव ठेवला. मलाही काव्याचं आर्यनचे लग्न व्हावं असंच वाटतं. या लग्नामुळे आपलं नातं अजून घट्ट होईल. तो शांतपणे म्हणतो, आणि तू माझी बहीण असल्यामुळे मला काव्याच्या भविष्यासाठी काहीच काळजी नाही. मला माहीत आहे तू तिच्यावर स्वतःच्या मुलीसारखं प्रेम करशील. संध्या मनात हसत पण बाहेरून हसत म्हणते, मी आधीच आर्यनशी बोलले आहे भैया. त्याने होकार दिला आहे. गंगाधर दास आनंदाने भारावून म्हणतात, हे तर खूप छान झालं. चला आता काव्याला विचारूया. हाक मारत म्हणतात, बाळ काव्या, इकडे ये ग. काव्य येते. वडिलांचे शब्द ऐकून तिचं हृदय जोराने धडधडत असतं. गंगाधर दास म्हणतात, तुझी आत्या तुला तिची सून बनवू इच्छिते. तुला आर्यन आवडतो का? तू त्याच्याशी लग्न करशील का? तो प्रेमाने हसतो. आर्यनने आधीच होकार दिला आहे. काव्याला असं वाटतं जणू ती हवेत तरंगते आहे. तिचं मन आनंदाने भरून जातं. काव्याला आनंदाने अडखळत म्हणते, पप्पा,
मला लहानपणापासूनच आर्यनवर प्रेम आहे. ती खाली पाहत लाजते. मी माझं प्रेम त्याच्यासमोर आणि तुमच्यासमोर व्यक्त करण्याचा मार्ग शोधत होते. पण आता तुम्ही मला माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा आनंद दिला आहे. ती गंगाधर दासला मिठी मारते आणि त्याच्या गालावर किस करते. धन्यवाद पप्पा. मी पूर्ण मनापासून हो म्हणते. आनंद आवरत न आल्याने ती लाजत आपल्या खोलीत पळून जाते. गंगाधर दास हलकंसं असतो. त्याचं मन आनंदाने भरून जातं. ते म्हणतात, आजच मी पंडितजींना भेटतो आणि त्यांची कुंडली जुळवून घेतो. सगळं ठीक असेल तर आपण लग्नाची तयारी सुरू करू. संध्याच्या डोळ्यात विजयाची चमक येते. अजून एक पाऊल आणि मग सगळं माझंच होईल. पंडितजी 21 एप्रिलची लग्नाची तारीख ठरवतात. आनंदाने भरलेला गंगाधर दास लगेच तयारीला लागतो. निमंत्रण पत्रिका पाठवल्या जातात. भव्य लग्न हॉल बुक केला जातो आणि काव्यासाठी सुंदर दागिने घेतले जातात. सगळं सुरळीत चाललेलं असतं. पण जसं काव्याला वाटतं की तिचं आयुष्य यापेक्षा परिपूर्ण होऊ शकत नाही, तितक्यात एक अचानक दुर्घटना घडते. काहीतरी असं होतं जे तिचं सगळं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतं. तिचं हृदय तुटतं, तिचा आनंद संपतो आणि पहिल्यांदाच तिला अशा अंधाराचा अनुभव येतो जिथून ती बाहेर पडू शकत नाही. शुक्लांबरधरम विष्णुम शर्षिवर्णम चतुर्भुजम. पंडितजी पूजा सुरू करतात. त्याचवेळी गंगाधर दास नारळ, मंगळसूत्र, हळद, सिंदूर अशी सगळी पूजेची सामग्री आणून पंडितजींसमोर ठेवतो. तो स्वयंपाकाची व्यवस्था नीट चालते याची खात्री करतो आणि पाहुण्यांचं स्वागत करण्याची जबाबदारी संध्यावर सोपवतो. आजचा दिवस त्याच्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा दिवस असतो. त्याची लाडकी मुलगी काव्या नवीन आयुष्याची सुरुवात करणार असते आणि त्याला खात्री असते की आर्यनपेक्षा चांगला जोडीदार तिला मिळूच शकत नाही. आता मला माझ्या मुलीची अजिबात काळजी नाही. आर्यन खूप प्रेमळ, उदार आणि दयाळू मुलगा आहे. तो काव्याला कधीच त्रास होऊ देणार नाही. पंडितजी म्हणतात, गंगाधर दासजी, मुहूर्त जवळ आलाय. कृपया वधूवरांना लगेच मंडपात आणा. गंगाधर दास म्हणतात, पंडितजी. संध्याकडे वळून, संध्या, तू आर्यनला लगेच घेऊन ये. मी काव्याला घेऊन येतो. संध्या म्हणते, हो भैया. ती मान हलवते आणि आर्यनच्या खोलीकडे जाते. आर्यन शेरवानीत तयार असतो. तो खूप देखणा दिसत असतो. संध्या त्याच्या डोक्यावर पगडी बांधते, बसिकम लावते आणि त्याला मंडपात घेऊन येते. दरम्यान काव्याच्या मैत्रिणी गंगाधर दासला सांगतात की त्यांनी काव्याला पूर्णपणे सजवलं आहे. गंगाधर दास काव्याच्या खोलीत जातो आणि तिच्या सौंदर्याने थक्क होतो. काव्या त्याच्या नजरेत देवीसारखे दिसत असते. भव्य साडीत ती अतिशय सुंदर दिसत असते. तिच्या मैत्रिणी तिच्या कपाळावर बसिकम बांधतात, सुंदर बांगडे आणि दागिने घालतात. पण काव्या खूप उदास दिसत असते. आनंदात बुडालेला गंगाधर दास हे लक्षातच घेत नाही. तो हळूच तिच्याकडे जातो, तिला प्रेमाने मिठी मारतो आणि त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात. बेटा, आज मी खूप आनंदी आहे. माझी मुलगी लग्न करत आहे आणि नवीन आयुष्य सुरू करणार आहे. काव्या तणावात येते. तिच्या अंगावर घाम येऊ लागतो. तेवढ्यात पंडितजी पुन्हा वधूवरांना बोलावतात. त्यामुळे गंगाधर दास लगेच आपले अश्रू पुसतो आणि काव्याला घेऊन मंडपात जातो. संध्या आधीच आर्यनला घेऊन आली असते. तो अग्नीसमोर बसलेला असतो. संध्या काव्याचा हात धरून तिला आर्यनच्या शेजारी बसवते. भैया, आजपासून तुझं सगळं संपलं. फक्त एका मिनिटात काव्या माझी सून होणार आणि मी तुझ्या सगळ्या संपत्तीची मालकीण होणार. संध्या मनात दुष्टपणे हसते. दोघे एकमेकांना हार घालतात. या मंगल मंत्रांच्या गजरात लग्नाची विधी सुरू होते. गंगाधर दास आनंदाने भारलेला सगळी व्यवस्था नीट पाहतो. त्याच्या चेहऱ्यावर समाधान असतं. त्याची मुलगी आता सुरक्षित हातात आहे असं त्यांना वाटत असतं. पण पुढे काय होतं ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.